सर्वांना नमस्कार. आज आपण इंग्लिश ग्रामर मधील यूज टू हा टॉपिक शिकणार आहोत. यूज टू वापरलं कधी जातं? तर लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस भूतकाळातील नेहमीची क्रिया आपण दर्शवतो बोलण्यातून, त्यावेळेस आपल्याला यूज टू चा वापर करावा लागतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या यूज टू चा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. स्क्रीनवर आपल्या समोर जे काही नियम दिसत आहेत, या नियमांच्या अभ्यासाने आपण यूज टू चा योग्य प्रकारे वापर करणार आहोत. चला तर मग या नियमांचा अभ्यास करूया. यूज टू ने भूतकाळी नेहमीची क्रिया दर्शवली जाते. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं, की भूतकाळामधील नेहमीची क्रिया दर्शवण्यासाठी आपण यूज टू चा वापर करत असतो. पुढे सेंटेन्सेस येतील त्यावरून तुम्हाला आणखी क्लिअर होणार आहे. आता ऐका, ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्सच्या पुढे इन्स्ट्रक्शन असतील यूज टू, त्यावेळेस तुम्हाला उत्तर काढताना काय करायचं आहे? प्रथम दिलेल्या वाक्यातील कर्ता लिहून त्या कर्त्यानंतर यूज टू लिहायचा आहे. दिलेल्या वाक्यातील कर्ता लिहायचा आहे. कर्त्याच्या ठिकाणी एखादं प्रोनाउन असू शकतं ही, शी, इट, दे, वी, आय यापैकी एखादं प्रोनाउन असेल किंवा एखादं मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असू शकतं हां. त्या कर्त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? यूज टू वापरायचं आहे. यूज टू लिहायचं आहे. आता पुढे ऐका, अत्यंत महत्वाचं. यूज टू च्या नंतर क्रियापदाचे वर्तमान काळी रूप लिहून वाक्यातील उरलेला भाग लिहून काढायचा आहे. प्रथम वाक्यातील कर्ता लिहायचा, त्यानंतर यूज टू लिहायचा आहे. यूज टू च्या नंतर क्रियापदाचं वर्तमान काळी रूप. क्रियापदामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. क्रियापदाचं वर्तमान काळी रूप लिहून काढायचं आहे. त्यानंतर वाक्यातील उरलेला भाग लिहून काढायचा आहे. आणि एक महत्वाची टीप लक्षात ठेवा. जर वाक्यामध्ये वुल्ड, शुल्ड, कुल्ड, हॅड, ऑल्वेज, ऑफर असे शब्द जर आले तर ते शब्द आपल्याला काढून टाकायचे आहेत. चला आता आपण प्रत्यक्ष सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे आपला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. यूज टू चा वापर करताना आपल्या समोर दिसणारे स्ट्रक्चर आपल्याला यूज करावे लागते. लक्षपूर्वक ऐका. सुरुवातीला सब्जेक्ट घेणार आहोत आपण. सब्जेक्टच्या नंतर यूज टू वापरणार आहोत आणि यूज टू च्या नंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करणार आहोत आपण. क्रियापदाचं पहिलं रूप. नाउ लुक ॲट द सेंटेन्स. बापूजी टॉट अस टू फेस द वर्ल्ड चीअरफुली. आणि ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत यूज टू. तर आपल्याला या सेंटेन्समध्ये यूज करायचे आणि हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे. आपल्या नियमाप्रमाणे आपण सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेणार आहोत. मग या दिलेल्या वाक्यामधील सब्जेक्ट काय आहे? बापूजी, बरोबर. मग बापूजी हा सब्जेक्ट मी घेतला. सुरुवातीलाही मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट कशा प्रकारचे असू शकतात. जर एखाद्याला माहित नसेल, ओळखता येत नसेल, इथे एखादं नाव वगैरे असू शकतं. मुलाचं असेल, मुलीचं असेल. नावं असू शकतात किंवा प्रोनाउन दिलेले असू शकतात. आय असेल, ही, शी, इट असेल, दे असेल, बी असेल, यू असेल, अशा प्रकारचे प्रोनाउन देखील दिलेले असू शकतात. आता या ठिकाणी नाव दिसतंय आपल्याला बापूजी. मग तो सब्जेक्ट घेतला मी बापूजी. त्यानंतर मला नियमाप्रमाणे काय करायचं आहे? यूज टू वापरायचं आहे. मी यूज टू वापरलं. त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म, क्रियापदाचं पहिलं रूप. चला क्रियापद पाहूया आपण. त्या दिलेल्या वाक्यामध्ये काय क्रियापद दिलंय? बापूजी टॉट. बापूजी हे सब्जेक्ट आहे. टॉट हे काय आहे? वर्ब आहे. हे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे टॉट. मग याचा फर्स्ट फॉर्म काय आहे? टीच. बापूजी टॉट अस टू फेस द वर्ल्ड चीअरफुली. बापूजी सब्जेक्ट, टॉट काय झालं? वर्ब झालेला आहे. पुढे अस हे काय होईल? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होईल आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे ना. परंतु आपल्याला विचार कशाचा करायचा आहे? इथे वर्बचा करायचा आहे. वर्ब आपल्याला सापडलं टॉट. याचं फर्स्ट फॉर्म आहे टीच. मी इथे लिहून काढतो टीच. पुढे वाक्य जसं दिलं आहे तसं लिहून काढायचं उरलेला भाग वाक्यातील. मग इथून अस पासून पुढचं वाक्य या चीअरफुली पर्यंत मला लिहून काढायचं आहे. अस टू फेस द वर्ल्ड चीअरफुली. आणि माझं वाक्य झालं. आन्सर झालं. बापूजी यूज टू टीच अस टू फेस द वर्ल्ड चीअरफुली. Now look at the second sentence. Male often carried on foot in isolated hill areas.
यूज टू या सेंटेन्स मध्ये मला यूज टू यूज करायचं आहे. नियमाप्रमाणे मी काय करणार आहे, सुरुवातीला मला सब्जेक्ट घ्यावा लागेल. सब्जेक्ट काय आहे? द मेल हे काय आहे? सब्जेक्ट आहे. मग मी सब्जेक्ट लिहितो द मेल. आणि इथे लक्ष द्या, काय आलेलं आहे? ऑफन. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं काही शब्द आहेत. कोणते? वुल्ड आहे, शुल्ड आहे, कुल्ड आहे, ऑफन आहे, ऑलवेज. असे जर शब्द आले तर ते काय करायचे आहेत? काढून टाकायचे आहेत. म्हणजे हा ऑफन निघून जाणार. ओके. आता नियमाप्रमाणे मी सुरुवातीला सब्जेक्ट घेतला द मेल. सब्जेक्टच्या नंतर मला घ्यायचं आहे यूज टू. यूज टू वापरलं. यूज टू च्या नंतर मला क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे. क्रियापद काय आहे बघा वाक्यामध्ये? कॅरीड हे काय आहे? क्रियापद आहे आणि हे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. याचं मला काय घ्यावं लागेल? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. पहिलं रूप घ्यावं लागेल क्रियापदाचं, कॅरीड. मग त्याचं काय होईल? कॅरी. पुढे नेक्स्ट स्टेप काय आपली? उरलेला भाग वाक्यातील जसा आहे तसा लिहून काढायचा. ऑन फूट इन आयसोलेटेड हिल एरियाज. ते लिहून काढतो. ऑन फूट इन आयसोलेटेड हिल एरियाज. नाउ लुक ॲट द अनदर सेंटेन्स. आय वुड स्केअर देम प्लेफुली. नियमाप्रमाणे मी सुरुवातीला काय करतो? सब्जेक्ट लिहितो. सब्जेक्ट काय आहे? आय. सब्जेक्ट लिहून काढला आय. त्यानंतर मी यूज करणार यूज टू. लिहिलं. आता पहा या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? वुल्ड आलेलं आहे. आणि आपण डिस्कशन केलेलं आहे की जर वाक्यामध्ये वुल्ड, कुल्ड, शुल्ड, ऑफन, ऑलवेज असे शब्द आले तर ते काय करायचे आहेत? काढून टाकायचे आहेत. म्हणजे हा वुल्ड निघून जाणार आहे. आय यूज टू च्या नंतर मला घ्यावं लागेल वर्बचं फर्स्ट फॉर्म. इथे स्केअर हे फर्स्ट फॉर्मच दिलेलं आहे. ते लिहिणार ऍज इट इज स्केअर. आय यूज टू स्केअर आणि पुढे देम प्लेफुली. वाक्य जसं आहे तसं देम प्लेफुली. आणि माझं आन्सर झालं आय यूज टू स्केअर देम प्लेफुली. आणखी काही वाक्य पाहूया आपण. जर एखादं निगेटिव्ह सेंटेन्स दिलं तर त्यामध्ये यूज टू कसं वापरायचं? आपल्या समोर स्ट्रक्चर दिसतंय. सुरुवातीला सब्जेक्ट घेणार, त्यानंतर डिड नॉट वापरणार आहोत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे इथे पहा थोडासा फरक आहे, परंतु तो खूप महत्वाचा आहे. यूज टू, USE, USED असं यूज करायचं नाही, असं वापरायचं नाही. काय वापरायचं आहे आपल्याला? USE, यूज आणि पुढे टू आणि त्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म. चला सेंटेन्स पाहूया. ही डिड नॉट डान्स ऑन द स्टेज. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नॉट आलेला आहे त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी मला यूज टू वापरायचं आहे. मग कसं करणार? मी सुरुवातीला सब्जेक्ट घेणार. सब्जेक्ट काय आहे? ही. तो ही सब्जेक्ट लिहून काढला. त्यानंतर मी माझ्या स्ट्रक्चर नुसार लिहिणार डिड नॉट. डिड नॉट लिहिलं. डिड नॉटच्या नंतर मी वापरणार आहे यूज टू, USE. लक्षपूर्वक पाहायचं आहे. USED नाही, USE, यूज टू. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. या ठिकाणी क्रियापद काय आहे? डान्स आहे. वाक्यामध्ये दिलेलं क्रियापद डान्स आहे आणि ते पहिलं रूपच आहे. मग जसं आहे तसं लिहिलं मी डान्स. आता मग उरलेलं वाक्य ऑन द स्टेज ऍज इट इज लिहून काढणार ऑन द स्टेज आणि माझं आन्सर झालं ही डिड नॉट यूज टू डान्स ऑन द स्टेज. पुन्हा एकदा सांगतो फरक कुठे आहे? डिड नॉट नंतर आपल्याला USED. तुम्हाला इन्स्ट्रक्शन मध्ये सांगतील USED, यूज टू असं यूज करायला वापरायला सांगतील, परंतु नीट लक्ष द्या, नकारार्थी वाक्य असल्यामुळे इकडे डिड नॉट लिहिल्यानंतर आपल्याला USED घेता येणार नाही, USE घ्यावं लागेल. अशा प्रकारचा देखील प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. आता आपण पुढील एक नवीन प्रकार आपण पाहूया. आपल्या समोर हा जो एक प्रकार दिसत आहे यूज टूचा, तो काही वेळेस परीक्षांमध्ये विचारला जातो. जर खूप अवघड प्रश्न टाकायचं ठरवलं परीक्षकाने तर अशा प्रकारचा प्रश्न टाकतो. जास्त हा प्रश्न आलेला नाही तरी सुद्धा आपण याचा अभ्यास करूया, कारण आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही. या वाक्यामध्ये तुम्हाला टू बीचं रूप दिसणार आहे. ऍम इज आर या तिघांपैकी एक टू बीचं रूप दिसणार आहे आणि त्याच्या पुढे अकस्टम असा शब्द दिसणार आहे. अकस्टम टू. हे अकस्टम टू म्हणजेच काय? यूज टू आहे. ह्या अकस्टम टू च्या ऐवजी आपल्याला काय यूज करायचं आहे? यूज टू. एवढं लक्षात ठेवा, लगेच तुमचं उत्तर सॉल्व्ह होऊन जाईल. आपली स्ट्रक्चर पाहूया.
सब्जेक्ट, त्यानंतर ॲमिजार, तिघांपैकी एक टू बी स्वरूप घ्यायचं. पुढे यूज टू वापरायचं आहे. कशाच्या ऐवजी? अकस्टम टूच्या ऐवजी यूज टू वापरायचं आहे. पुढे वर्ब प्लस आय एन जी. लुक ॲट द सेंटेन्स. ही इज अकस्टम टू इटिंग अन ॲपल एव्हरी डे. आपल्या स्ट्रक्चरनुसार मी सुरुवातीला सब्जेक्ट घेतो. सब्जेक्टच्या नंतर या तिघांपैकी एक जे टू बी स्वरूप आलंय ते घेतो. इज आलेलं आहे ते घेतलं. त्यानंतर मला अकस्टम टू च्या ऐवजी काय यूज करायचं आहे? यूज टू. मी वापरलं. पुढे वर्ब प्लस आय एन जी इटिंग. इथे पहा, यूज टूच्या नंतर अगोदरची जी काही वाक्य शिकलो ना आपण, अगोदरचे प्रकार, त्यामध्ये काय होतं रे? वर्बचं फर्स्ट फॉर्म होतं, परंतु हा प्रकार वेगळा आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर मधील यूज टू हा जो महत्वाचा टॉपिक आहे त्याचा अभ्यास केला. आणि त्याचा अभ्यास करताना आपण परीक्षेमध्ये आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव देखील केलेला आहे. त्याचं विश्लेषण आपण योग्य प्रकारे केलेलं आहे. आणि मी आशा करतो की तुम्हाला हे यूज टू नक्कीच वापरता येईल. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. चला भेटूया पुढील व्हिडिओ.